मारलं जातंय का? तुम्ही अजून कुठल्या जातीचे आहे म्हणून तुम्हाला मारलं जातंय का? तर त्या बांगलादेश मधला माणूस उत्तर देईल की आम्ही कुठल्या जातीचे आहेत म्हणून आम्हाला मारलं जात नाही, तर आम्ही हिंदू आहोत म्हणून आम्हाला मारलं जातंय. त्यामुळे हिंदू समाजाने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि आज या विराट हिंदू संमेलनाच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण इथं एकत्रित आलात. आजूबाजूला अनेक हिंदू आहेत, पण त्यांना त्यांच्या जातीत त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. पण ज्या हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान होता ते हिंदू स्वयंस्फूर्तीने इथे येऊन बसले. त्यांनी लक्षात घेतलं की हिंदू समाजासमोरची पुढची आव्हानं काय. तर मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगतो, सगळं जग जिंका, जगाच्या कानाकोपऱ्यात जा, सिलिकॉन व्हॅली मध्ये अवश्य जा, पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याला मात्र कधीच विसरू नका. अमेरिकेच्या मातीमध्ये खेळा, पण गावाकडच्या काळ्या मातीला कधीच डोळ्यासमोरून हटवू देऊ नका. पिझ्झा खा, चायनीज जरूर तिथं खा, पण आईच्या हातची कांदा भाकर चटणी मात्र कधीच विसरू नका. जपानी गादीवर अवश्य झोपा, पण आजीच्या लुगड्यापासून बनवलेल्या गोधडीची ऊब मात्र कधीच विसरू नका. अरे, आमच्या आयुष्याचं देणं आणि शतजन्माचं देणं असलेला हा संस्कार या मातीनं आम्हाला बहाल केलाय, तेवढा तो फक्त मला मिळावा अशी अपेक्षा करतो. आणि शिवछत्रपतींच्या साक्षीनं या मेळाव्याचं साक्षीदार होण्याचं महत् भाग्य या मावळ्याला मिळालं, त्याबद्दल नतमस्तक होतो. आणि ज्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो त्यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.